भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात आजचा दिवस नक्कीच सुवर्णाक्षराने लिहिला जाईल। कारण सगळ्यांनाच माहित आहे की 19 वर्षीय दिव्या देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 2025च्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक त्यांनी जिंकलेला आहे। त्यासाठी आपल्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतात ते आपण थोडक्यात बघूया। मित्रांनो, फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे दिव्या देशमुख। उपांत्य फेरीत त्यांनी काय केलं, चीनच्या टॅन जोंगीचा पराभव केलेला आहे। अंतिम सामना 2 भारतीयांमध्ये झाला होता, त्या म्हणजे दिव्या देशमुख आणि कोनुरे हंपी। दिव्या देशमुख या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत आणि कोनुरे हंपी या आंध्राच्या रहिवासी आहेत, आंध्र प्रदेशच्या रहिवासी आहेत। दिव्या देशमुख या महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील रहिवासी आहेत। मित्रांनो, लक्षात ठेवायचं, त्यांना विदर्भकांनी असे म्हटलं जातं। ती एक महिला ग्रँड मास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आहे। मित्रांनो, हा किताब जिंकल्यामुळे त्या 4थ्या भारतीय महिला ग्रँड मास्टर ठरलेल्या आहेत आणि एकूण त्या 88व्या ग्रँड मास्टर ठरलेल्या आहेत। लक्षात ठेवायचं मित्रांनो, रॅपिड फॉर्मॅटमध्ये तिच्या आक्रमक आणि निर्णयशैलीसाठी त्या विशेष ओळखल्या जातात। अत्यंत तरुण वयात फक्त 19 वर्षांमध्ये त्यांनी हा किताब मिळवलेला आहे। दिव्या ही नागपूरच्या भवन शाळेची विद्यार्थिनी आहे। 2012 मध्ये तिने 7 वर्षांखालील गटात पहिले नॅशनल टायटल जिंकले होते। आतापर्यंत जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी 25 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 ब्रॉन्झ पदक जिंकलेले आहेत। मित्रांनो, खूपच महत्त्वाची बाब लक्षात येते आपल्याला की एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय झेप घेतलेली आहे, त्यांनी आंतरराष्ट्रीय आपलं नाव रोशन केलेलं आहे, भारताचं नाव आपलं उज्ज्वल केलं आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।